बघा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा। परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो। रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो। भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा। संविधानाने आम्हाला आंदोलन आणि सत्याग्रह करायचा अधिकार दिला आहे, रविकांत तुपकर म्हणाले। इंग्रजांना सुद्धा लाजवेल असे महाराष्ट्र पोलीस आणि बुलढाणा पोलीस करत असून आमच्या शिलेदारांना अटक केली आहे। त्यांना रात्री झोपेतून उठवून फरफटत पोलीस स्टेशनला आणलं आहे। आम्ही दरोडेखोर दहशतवादी आहोत का? संविधानाने आम्हाला आंदोलन आणि सत्याग्रह करण्याचा अधिकार दिलाय। आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही। पोलीस विनाकारण त्रास देत असून गाडीच्या मालकाला, चालकाला सुद्धा अटक केली। कुटुंबातील सदस्यांना सुद्धा त्रास देण्याचं काम पोलीस करत आहे। माझ्यावर काय कारवाई करायची ते करा, पोलिसांची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। मी मुंबईमध्ये पोहोचलो आहे आणि सहकाऱ्यांना घेऊन आंदोलन करणार। दुसरीकडे राज्यात अवैध धंदे सुरू आहे, दरोडे पडतात, खून होतात, त्यांना अटक करायला फुरसत नाही। तिथे पोलीस अपयशी ठरत आहेत। शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्यांना दडपणशाही करत असाल तर खपवून घेतलं जाणार नाही। आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे। किती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरीही सत्याग्रहावर ठाम आहे। भूमिगत असलेल्या रविकांत तुपकर यांनी दिल्या प्रतिक्रिया। शिक्षक आहे महाराष्ट्राला, म्हणजे उद्या महाराष्ट्रातला सगळा शेतकरी मुंबईला हक्काची कर्जमुक्ती मागण्यासाठी, सोयाबीन कापसाला भावफरक मागण्यासाठी, ऊस कांदा धान दुधाला मदत मागण्यासाठी, हक्काचा पीक विमा मागण्यासाठी आम्ही मुंबईला जाणार आहोत। परंतु इंग्रजाला सुद्धा लाजवेल अशा पद्धतीनं बुलढाणा पोलिसांनी आणि महाराष्ट्रातल्या पोलिसांनी माझ्या सगळ्या प्रमुख शिलेदारांना रातोरात अटक केलेली आहे। झोपेतून रात्री फरफटत आणलं, जबरदस्ती उठून आणलं आणि पोलीस स्टेशनला अटक केली। सरकार शेतकऱ्यांना एवढं का घाबरत आहे? अरे आम्ही काय दरोडेखोर आहोत का? आम्ही काय गुन्हेगार आहोत का? आम्ही काय दहशतवादी आहोत का? आमच्या बापाच्या घामाचा दाम मागणं हा आमचा अधिकार आहे आणि भारतीय संविधानाने सत्याग्रह करण्याचा, आंदोलन करण्याचा आम्हाला अधिकार दिलेला आहे। आम्ही काय आंदोलन करणार आहे? आम्ही कुठेही कायदा हातात घेणार नाही। आम्ही फक्त कर्जाचे सातबारे आणि सोयाबीन अरबी समुद्रामध्ये बुडून आम्ही कर्जमुक्त झालो असं एक सत्याग्रहाचं आंदोलन करणार आहोत। परंतु एवढा त्रास पोलीस देत आहेत की ज्या लोकांनी आमच्या गाड्या केल्या त्या ड्रायव्हरला सुद्धा अटक केली, दुसऱ्या बाजूला त्या गाडीच्या मालकाला सुद्धा डिटेन केलं, आमच्या सगळ्या सहकाऱ्यांना अटक केली। माझ्या घरच्या सुद्धा, माझी आई असेल, माझी पत्नी असेल, आमच्या वहिनी असतील, यांना सुद्धा त्रास देण्याचं काम बुलढाणा पोलीस करतायत। माझ्या पत्नीची आई हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहे, माझ्या पत्नीचे मामा वारले, त्यांचं रक्षविसर्जन आज आहे आणि पोलीस घरी जाऊन म्हणतात की तुम्हाला डिटेन करायचं, अटक करायचं आहे। आमच्या वहिनी शिक्षक आहे, आमचे भाऊ शिक्षक आहे, आमचे नातेवाईक सगळ्याचे नोकरीवर आहेत, त्यांना सुद्धा टॉर्चर करण्याचं काम पोलीस करतात। अरे आम्ही काय चूक केली आहे? शेतकऱ्यांसाठी भांडणं हा गुन्हा आहे का? सत्याग्रह करणं हा गुन्हा आहे का? तो आमचा अधिकार आहे। तुम्ही कायदेशीर काय कारवाई करायची ती माझ्यावर करा, पण माझ्या नातेवाईकांवर, माझ्या मित्रांवर, माझ्या सहकाऱ्यांवर जोर जबरदस्तीनं दादागिरी करणं हे कदापि खपून घेतल्या जाणार नाही। मी सध्या भूमिगत अवस्थेमध्ये आहे आणि मी मुंबईमध्ये पोहोचलेलो आहे। मी कोणत्याही परिस्थितीमध्ये माझ्या सहकाऱ्यांना घेऊन, जे सहकारी मुंबईत पोहोचतील त्यांना घेऊन आम्ही सत्याग्रह करणार, म्हणजे कारभार करणार आणि अरबी समुद्राच्या जवळ जाऊन सातबारे बुडून, सोयाबीन बुडून आम्ही आंदोलन करणार, म्हणजे करणार। आम्ही आंदोलनावर ठाम आहोत। म्हणजे इंग्रज सुद्धा अशा पद्धतीनं वागत नव्हते, अशा पद्धतीनं बुलढाणा पोलीस आणि महाराष्ट्रातले पोलीस आमच्या सहकाऱ्यांशी वागतायत। एका बाजूला बुलढाणा जिल्ह्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी वरली मटक्याची दुकानं सुरू आहेत, गुंडागर्दी करणारे मोकाट फिरतायत, व्हाईट कॉलर गुंड मोकाट फिरतायत। ज्यांनी खून केले ते 3-3 महिने झाले फरार आहेत, त्यांना अटक करायला फुरसत नाही। तिथं सपशेल पोलीस अपयशी ठरतायत
आणि आमच्यासारख्या चळवळी करणाऱ्या, सत्याग्रह करणाऱ्या, हक्क मागणाऱ्या, शेतकऱ्यांसाठी भांडणाऱ्या लोकांना जर तुम्ही अशा पद्धतीनं जबरदस्तीनं दडपशाही करणार असाल तर हे कदापि खपून घेतल्या जाणार नाही. आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न सरकार करत आहे. आमचं म्हणणं एकच आहे, कर्जमुक्ती करा, सोयाबीन कापसाला प्रति क्विंटल 3,000 रुपये भाव फरक द्या आणि हक्काचा पीक विमा, उसाला 1 रकमी FRP, कांदा, दूध, धानाला मदत मिळाली पाहिजे, शेतीला मजबूत कंपाऊंड, जंगली जनावरांच्या त्रासापासून वाचण्यासाठी आणि पूर्णवेळ वेज मिळाली पाहिजे. अरे हा तर आमचा अधिकार आहे. म्हणजे इंग्रज तुमच्यापेक्षा परवडले अशी म्हणायची वेळ कदापि आमच्यावर आणू नका. तुम्ही किती आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केला तरी मी सत्याग्रहावर ठाम म्हणजे ठाम आहे. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. नागपूरमधील कालची घटना महाविकास आघाडीने घडवून आणली आहे, संजय शिरसाट म्हणाले. नागपूर घटनेवर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, औरंगजेबाच्या कबरीशी मुस्लिम लोकांना काही देणं घेणं नाहीये. हिंदू मुस्लिम दंगल होण्यामागे महाविकास आघाडी आहे. विरोधकांना कळलं आहे कालची घटना अंगलट आलेली आहे, त्यामुळे ते सत्ताधाऱ्यांसोबत एकत्र आंदोलन करत आहेत. आम्हाला महाराष्ट्रात कुठेही दंगल नको आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना संजय शिरसाट म्हणाले, त्यांच्यामुळे काही घडत नाहीये. सगळ्यांची इच्छा आहे महाराष्ट्रात औरंगजेबाची कबर नको. राजीनाम्याची मागणी करून काही होत नाही. ज्या काही घटना घडत आहेत त्याला महाविकास आघाडी हवा देते. या घटना घडत आहे त्याची सरकार दखल घेत आहे आणि कारवाई करत आहे, संजय शिरसाट म्हणाले. झगड़ा हो जाए, आज भी देखो जहाँ कबर है वहाँ कोई भी मुस्लिम ना तो जाता है ना वो उसको कोई वहाँ नमस्कार करता है ना कुछ करता है. औरंगजेब से मुसलमानों को कोई लेन देन भी नहीं है. प्रायोजित हिंसा आप मानते हैं इसको? ये प्रायोजित है ना. ये हिंदू मुस्लिम में दंगल कराने की कोशिश जो है ये महाविकास आघाड़ी ने की है. ये लगता है कि नागपुर में शुरुआत जानबूझ के किया गया, जो कि सीएम विकास योजना है नागपुर में इसलिए किया गया. जानबूझ के उनको ये बात फैलानी थी. नागपुर का इधर क्या संबंध था, वहाँ क्यों हुई, कौन कौन इसके पीछे था, इसकी सबकी तहकीकात होगी. मुख्यमंत्री उसके ऊपर निर्णय भी लेंगे. असं म्हणणं आहे की कालची घटना ही महाविकास आघाडीने घडवून आणली. महाविकास आघाडीचंच काम आहे. अहो ज्या ठिकाणी कबर आहे त्या ठिकाणी कोण जात आहे? एकही मुस्लिम गेलाय का? कोणी विरोध दर्शवलाय का? कोणी मोर्चे काढलेत का? कोणी आंदोलन केलंय का? काही नाही. त्यांना गरज नाही. त्यांना ते स्वतः म्हणतात की औरंगजेब काय हा आमचा राजा नाही किंवा आमचा दैवत नाही. त्याला काढलं तरी त्यांचा कुठेही विरोध असल्याचं काही कारण पण नाहीये. असं म्हणताय की ती जर महाराजांचा इतिहास जो आहे तो पुसला जाईल, कसं पाहताय? अहो शिवाजी महाराजांचा इतिहास जर औरंगजेबामुळेच लिहायचा असेल, असं जर यांचं संशोधन असेल तर मग शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या बाजूला औरंगजेबचा पुतळा उभा करायला लावेल. मग यांची ही इच्छा आहे का की शिवाजी महाराजांच्या बाजूला त्यांचा इतिहास सांगण्यासाठी औरंगजेबाला उभं करायचंय? हे असे काही जे काही वक्तव्य करतायत ना हे अत्यंत मूर्खपणाचे वक्तव्य आहे आणि याला आम्ही मानतही नाही आणि त्यांची दखलही घेत नाही. पण आज आंदोलन जे आहे एकत्रित विरोधक आणि सत्ताधारी एकत्रित करताना पाहायला मिळाले एकाच विषयावर. विरोधकांना कळालं की कालची प्रकार जी घटना आहे ती त्यांची अंगलट आलेली आहे. सत्ताधारी म्हणून सुद्धा आम्ही त्याचा निषेध केलेला आहे आणि आम्हाला या महाराष्ट्रामध्ये कुठेही दंगल नको. शिरसाटजी सत्तेमधलेच मंत्री आहेत, नितेश राणे, त्यांच्या वक्तव्यामुळे या सगळ्या गोष्टी घडतात असं नाही. नितेश राणे असेल किंवा कोणी असेल त्यांच्यामुळे काही घडत नाहीये. सर्वांची भावना आहे औरंगजेबची कबर तिथे नको. राजीनाम्याची मागणी केली, अशा मागण्या करण्याने काही होत नाही. मात्र अशा ज्या घटना आहेत त्या वारंवार घडत आलेल्या आहेत. सोलापूरकर असतील, पत्रकार कोरटकर असतील, अशा वारंवार होत आलेल्या आहेत. हे जाणून बुजून जे काही घटना घडतायत ना याला फक्त महाविकास आघाडी त्याला हवा देते.
या शहरामध्ये किंवा या राज्यामध्ये कुठेही अशांतता वाढीस लागावी हा त्यांचा हेतू आहे आणि मुळामध्ये महायुतीचं सरकार त्याला पुरेपूर दखल घेत आहे आणि त्याच्यावर कारवाई सुद्धा करत आहे. तुम्ही पण येताय ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? नाशिकमध्ये बौद्ध धर्मगुरूंची फसवणूक, 40 लाखांच्या व्यवहारावरून वाद. नाशिकच्या सायखेडा गावात एका बुद्ध धर्मगुरूंच्या आर्थिक फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दीप कृषी अॅग्रो सेल्स या व्यावसायिक संस्थेच्या मालकांनी भंते बुद्धरत्न यांच्याकडून तब्बल 40 लाख रुपये घेतल्याचा आरोप आहे. सविस्तर माहिती अशी की सागर शिंदे, दीपक शिंदे आणि कैलास शिंदे हे दीप ऋषी अॅग्रो सेलचे संचालक असून त्यांची पिंपळगाव, सायखेडा आणि ओझर येथे शेती साहित्य व बी बियाणांची दुकाने आहेत. भंते बुद्धरत्न यांच्याकडे लोकांच्या धर्मदानातून आलेली रक्कम त्यांनी उत्पादन वाढवण्यासाठी दिली होती. मात्र 7 महिने उलटल्यानंतरही ही रक्कम परत केली नसल्याचा आरोप आहे. या व्यवहारासंदर्भात पंचवटी आणि मुंबई नाका परिसरात आर्थिक देवाणघेवाण झाल्याची माहिती समोर आली आहे. संचालकांनी सुरुवातीला पैसे परत करण्याचं आश्वासन दिले, मात्र आता त्यांना परतावा नाकारल्याचा आरोप भंते बुद्धरत्न यांनी केला आहे. सामाजिक कार्यकर्ते आदेश पगारे यांनी भंते बुद्धरत्न यांना सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे. लवकरच नाशिक पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन संबंधितांवर तक्रार दाखल केली जाणार आहे. पोलिसांकडून न्याय न मिळाल्यास थेट गृह मंत्रालयात धाव घेण्याचा इशारा भंते बुद्धरत्न यांनी दिला आहे. या प्रकरणी दीप ऋषी अॅग्रो सेल्सच्या संचालकांनी कोणती अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नाही. दरम्यान 40 लाखांच्या या मोठ्या आर्थिक व्यवहाराची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ठिकाणी दीप ऋषी अॅग्रो सेल्सवर येण्याचे कारण हे आहे की सागर शिंदे नावाच्या व्यक्तीने माझ्याकडून वेळोवेळी या दुकानामध्ये जे माल भरण्यासाठी किंवा इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी माझ्याकडून पैसे घेतले होते आणि त्यांनी असं सांगितलं मला की मी म्हणतेजी तुम्हाला जे काही धम्माचं कार्य करायचं आहे त्यासाठी मी तुम्हाला काही मदत करील, परंतु आता अद्यापही त्यांनी मला काही दिलं नाही आणि या ठिकाणी आल्यानंतर आम्हाला तो अजूनही भेटलेला नाही. त्यामुळं आमचे पैसे आम्हाला परत मिळावे अशी विनंती करतो. किती पैसे दिले भंतेजी तुम्ही? जवळपास 40 लाख रुपये. आणि ते कॅश स्वरूपात दिले की काही चेक वगैरे दिले, कसे दिले? कॅश तुम्ही कुठून आणली होती ती? मला दान वगैरे दिले होते, दानातून मी त्यांना दिली. बोला. आम्ही अनेकदा या दीप कृषी एजन्सीमध्ये येऊन गेलेलो आहे, आज पण या ठिकाणी आलेलो आहे. तर इथं सागर शिंदे या व्यक्तीला 6 ते 7 महिन्यापूर्वी भंतेजीकडनं घेऊन पैसे दिलेले, एका संन्यासाचे पैसे घेऊन दिलेले. तर त्या भंतेजीला त्यांनी अनेक प्रकारचे आमिष दाखवलं का तुम्हाला अशा प्रकारे धर्माचा प्रसार करण्यासाठी जे पैसे लागतात तर माझ्या दुकानामध्ये तुम्ही भांडवल टाका, त्याच्यातून येणाऱ्या ज्या नफ्यामधून पैसे येतील त्याच्यातून तुम्हाला धर्माचा प्रचार करण्यासाठी मी तुम्हाला पैसे देईल. तर भंतेजीकडनं अशा प्रकारे अनेक वेळा त्यांना पैसे घेऊन दिलेले. तर आम्ही अनेक वेळा इथं भेटायला आलो तर भेटताना फोन केला तर फोनवर उडवडीचे उत्तर देतो, आज देतो, उद्या देतो, परवा देतो, असे अनेक लोकांचे पैसे त्यांनी घेतलेले आम्हाला पण कळालेलं आहे. इथं दुकानात आलो, त्याचे वडील आहेत, तो वडील आहेत आणि भाऊ आहे त्या दुकानात राहतो, ते लोक सुद्धा त्याला पाठीशी घालतात. हे पैसे तो घेतो, इकडं दुकानात माल टाकतो, पिंपळगावला एक दुकान आहे, अजून एक दुकान आहे, तिथं माल टाकतात, ते हे करतात. आणि हे जे त्याचे वडील आहेत ते वडील त्याला पाठीशी घालतात. काय ते दोघं भाऊ, त्याचा एक भाऊ आहे दीपक शिंदे म्हणून, हे दोघं देखील त्याला पाठीशी घालतात पैसे देण्यासाठी. तर हा पैसे घेतो आमच्याकडनं, इथं दुकानात माल भरतो, ते लब्यापोटी पैसे येतात ते देण्यासाठी उडवडीचे उत्तर करतो. आज हे संन्यासी माणसाचे पैसे घेऊन जातो तर आज हेडत काढतोय. तर याच्यावरती आम्ही आता पोलीस आयुक्तांना भेटून गुन्हा दाखल करणार आहे आणि आम्ही आता गृहमंत्र्यांची भेट घ्यायला जाणार आहे 2 दिवसामध्ये. बीबीएस न्यूज या राज्यस्तरावरील 24 तास चॅनलसाठी खालील पदावर काम करणाऱ्या उत्साही, अनुभवी आणि शिकाऊ व्यक्तींची आवश्यकता आहे. तसेच राज्यात सर्वत्र जिल्हावार प्रतिनिधी, कॅमेरामन, मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह नेमणे आहे. पदाचे नाव: रिपोर्टर, कॅमेरामन, उपसंपादक, कॉपी एडिटर, व्हिडिओ एडिटर, निवेदिका, व्हॉइस ओव्हर आर्टिस्ट. त्वरित खालील नंबरवर संपर्क करा. श्री भरत गोसावी, संचालक,
98-227 85-037. श्री सतीश रुपवते संचालक 83-297 62-302. श्री बंटी आढाव संचालक 89-561 99-139. भारती पवार यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल. थोड्याच वेळात भारती पवार यांच्यावर होणार अंत्यसंस्कार. अजित पवार, शरद पवार, सुप्रिया सुळे, रोहित पवार, पार्थ पवार, जय पवार देखील वैकुंठ स्मशानभूमीत दाखल. भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. वातावरण दूषित होण्याचं काम होतं, अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे, अनिल देशमुख म्हणाले. नागपूर हे शांतताप्रिय शहर आहे. नागपूरमध्ये कधीही 2 गटांमध्ये, समाजांमध्ये दंगली कधी होत नाही. काल जी घटना घडली ती अतिशय दुर्दैवी आहे. मात्र नागपूर येथील जनतेने संयम पाळला, सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झाले आहे. मात्र महाराष्ट्रात काळजी घेण्याची गरज आहे. राज्यात हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई सर्वजण प्रेमाने राहतो आणि अशा परिस्थितीत शासनातील काही मंत्री अशा प्रकारे द्वेष भावना पसरवण्याचं काम करतात. त्यामुळे वातावरण दूषित होण्याचं काम होतं. त्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे. त्यामुळे जे शासनातील जे मंत्री अशा प्रकारे वक्तव्य करतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जातींमध्ये द्वेष निर्माण करू नये. सरकारमधले मंत्री नितेश राणे यांनी झटक्याचा विषय काढला. नंतर विश्व हिंदू परिषद, बजरंग दलाच्या लोकांनी औरंगजेबाची कबर हटवली पाहिजे यासाठी आंदोलन केले. या सुद्धा घटना टाळल्या पाहिजे. जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना शासनाने तंबी द्यायला पाहिजे. शासनातले जे मंत्री नितेश राणे सारखे जे वक्तव्य करतात त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे, जेणेकरून अशा प्रकारचं वातावरण निर्माण होणार नाही. गटामध्ये दंगल उतरलेली आहे. कबरीवरनं औरंगजेबाच्या कबरीवरनं संपूर्ण वाद झाल्याचं बोललं जाते. काय कसं वाद आहे? असं आहे की सर्वांना माहित आहे की नागपूर हे अतिशय शांतताप्रियचं शहर आहे. नागपूरमध्ये कधी अशा प्रकारच्या 2 गटामध्ये दंगली किंवा समाजामध्ये दंगली कधी होत नाही. पण काल जी घटना झाली अतिशय दुर्दैवी आहे. पण एक चांगलं आहे की नागपूर येथील जनतेने संयम पाळला आणि सर्वांनी सहकार्य केल्यामुळे आता वातावरण शांत झालेलं आहे. पण पुढील काळात सुद्धा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांनी काळजी घेण्याची आवश्यकता आहे. की आपण पाहिलं की
हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई आपण अतिशय प्रेमाने एकमेकाशी राहतो. आणि अशा या परिस्थितीमध्ये जर मला आश्चर्य वाटतं की काही शासनामधीलच मंत्री अशा पद्धतीच्या द्वेषभावना पसरण्याचं जे काम करतात, त्याच्यामुळे अशा प्रकारचं वातावरण दूषित होण्याचं काम होतं. आपसामध्ये त्यानिमित्तानं आपसामध्ये अजून वितृष्ट निर्माण होतं. त्याच्यामुळे अशा गोष्टी सर्वांनी टाळल्या पाहिजे. आणि खास करून शासनातले जे कोणी मंत्री आहेत, जे वारंवार अशा पद्धतीचं वक्तव्य करत असतात, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं वक्तव्य करून जातीमध्ये द्वेष निर्माण त्यांनी करू नये. या बाबतीत त्यांनी लक्ष देण्याची आवश्यकता आहे. सत्ताधाऱ्यांना दंगल हवी आहे, तर सत्ताधारी ज्या दंगलीला कारणीभूत असं विरोधक म्हणतात. मी सांगितलं ना की सरकारमधलेच मंत्री, त्याचं नाव तुम्हाला चांगलं माहीत आहे, मधात तो विषय काढला, झटका खटका. नंतर काही विश्व हिंदू परिषद, बजरंग दलच्या लोकांनी औरंगजेबाची मस्जिद हटली पाहिजे, तिथनं कबर हटली पाहिजे, याच्यासाठी आंदोलन केलं, पत्रकार परिषद घेतली. त्याच्यामुळे या घटना आपण टाळल्या पाहिजे. आणि ह्या घटना जर आपण टाळल्या नाहीत तर अशा पद्धतीचंच वातावरण महाराष्ट्रामध्ये खराब होईल. त्या बाबतीत शासनाने योग्य ती पावलं उचलून जे कोणी असं वातावरण खराब करत असेल त्यांना तंबी द्यायला पाहिजे, त्यांना समजून सांगायला पाहिजे की अशा पद्धतीने तुम्ही महाराष्ट्राचं वातावरण, जे अतिशय चांगलं वातावरण आहे, ते खराब करू नये. यासाठी स्वतः मुख्यमंत्री आणि त्यांच्या सहकार्याने पावलं उचलली पाहिजे. नागपूरमध्ये जे आहे तणावपूर्ण वातावरण होतं, पोलिसांना याचा अंदाज आला नव्हता, कारण की मोठ्या प्रमाणात जमाव लक्षात आला. नाही, ठीक आहे, आता शांतता झाली, सर्वांनी सहकार्य केलं, आता नागपूरमध्ये शांतता एकदम. आणि ही शांतता जी आहे ती लोकांनी सहकार्य केल्यामुळे अशा पद्धतीची शांतता आहे. त्यामुळे आता पुढील काळामध्ये असं कोणी वक्तव्य करून वातावरण खराब करू नये. भाजपचे आमदार आहेत प्रवीण दत्ते, त्यांनी म्हटलं सकाळी शांततेची बंधू, दुपारनंतर बाहेरून लोक त्या ठिकाणी आले. ठीक आहे, आता त्यांनी काय बोललं त्यांचा प्रश्न आहे. पण कमीत कमी शासनातले जे मंत्री अशा पद्धतीचं वक्तव्य करतात, नारायण राणे सारखे, त्यांना नितेश राणे सारखे, त्यांना मुख्यमंत्र्यांनी तंबी दिली पाहिजे, जेणेकरून अशा पद्धतीचं वातावरण कुठेही कलुषित होणार नाही, एकमेकांमध्ये द्वेष वाढणार नाही. ठीक आहे. नमस्कार नाशिककर, आज आपण आहोत ललित रुंठा ग्रुप यांच्या रुंठा फ्लोरेन्झा या प्रोजेक्टला. तर हा प्रोजेक्ट आहे प्रीमियम लोकेशनला, म्हणजेच गोविंद नगर जवळ. या प्रोजेक्टमध्ये आपण 20हून अशा लक्झरियस अम्युनिटीज दिलेल्या आहेत, जसे की वॉकिंग ट्रॅक, मल्टीपर्पज हॉल आणि यासारख्या भरपूर अशा युनिक अम्युनिटीज. चला तर मग बघूया आपण आपला सॅम्पल फ्लॅट. तर हा आहे आपला प्रशस्त असा लिव्हिंग रूम आणि याला आपण सुंदर अशी बाल्कनी दिलेली आहे. हा आहे आपला डायनिंग टेबल. तर हा आहे आपला किचन एरिया आणि आपण इथे किचन चॉपिंग काउंटर वेगळं दिलेलं आहे. इथे आपण दिलेले आहेत किचन ट्रॉलीज आणि स्टोरेजसाठी आपण इकडे कॅबिनेट्स पण दिलेले आहे आणि प्लस आपण इथे युटिलिटी एरिया पण दिलेला आहे. हा आहे आपला चिल्ड्रन बेडरूम आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे इथे आपण फोल्डेबल असा बेड दिलेला आहे. इथे आपण दिलेला आहे कॉमन वॉशरूम, ज्याला अटॅच आपण मिरर सुद्धा दिलेला आहे. हा आहे आपला मास्टर बेडरूम आणि ज्याला आपण अटॅच टॉयलेट आणि वॉशरूम दिलेला आहे. मग नाशिककर, कसा वाटला तुम्हाला आमचं सॅम्पल फ्लॅट? तुम्ही पण येत आहे ना आमचं सॅम्पल फ्लॅट बघायला? राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त लाख लाख शुभेच्छा. परमपूज्य महामानव बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील सर्व भीम सैनिकांना 14 एप्रिलच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया एकतावादी नाशिक जिल्ह्याच्या वतीनं सर्व महाराष्ट्रातील जनतेला पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या
जयंतीनिमित्त तमाम नाशिकमधील भीमसैनिकांना, आंबेडकर प्रेमी जनतेला जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. खासदार संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपन्न. पाहुयात यावेळी खासदार संजय राऊत काय म्हणाले ते. नागपूरमध्ये 2 गटांमध्ये जो हिंसाचार घडलेला आहे, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? जी दृश्य बघितली असतील, जाळपोळ, वाहनांची दगडफेक, ही दृश्य आम्ही पाहण्यापेक्षा मुख्यमंत्र्यांनी जर पाहिली असतील तर दंगलखोर कोणत्या पक्षाचा, कोणत्या जातीचा, कोणत्या धर्माचा, कोणत्या पंथाचा, कोणत्या गटाचा हे न पाहता महाराष्ट्रासारख्या राज्यातली कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी ते कठोर पावलं उचलतील. कारवाया फक्त भीमा कोरेगाव, एल्गार, बरं का, माओवादी ह्यांच्यावर करून चालत नाही. महाराष्ट्र राज्य वेठीस धरणाऱ्या प्रत्येकावर व्हायला हवे. हे दंगल पेटवणारे कोण आहेत? त्यांना कोणाची प्रेरणा आहे आणि दंगली का पेटवल्या जात आहेत? हा महाराष्ट्रामध्ये अत्यंत संशोधनाचा विषय आहे. होळीलाही वातावरण खराब केलं. राजापुरात काय घडलं, अन्य भागात काय घडलं होळीला? होळीसारख्या सणांना कधी या महाराष्ट्रात दंगली उसळल्या नव्हत्या. उद्या गुढीपाडव्याला दंगली उसळण्याचा प्रयत्न करतील आपलेच लोक. आणि काल औरंगजेबाचे ढाल करून काही लोक हिंदू मुसलमान दंगे पेटवतात या राज्यात. बाबरीचं उदाहरण देत आहेत की बाबरी प्रमाणे आम्ही महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाची कबर उद्ध्वस्त करू. आमचं असं म्हणणं आहे, सरकार तुमचं आहे ना, नरेंद्र मोदी तुमचे आहेत, देवेंद्र फडणवीस तुमचे आहेत, दंगली कशाला करताय? सरकारनं जाऊन कबर उद्ध्वस्त करून टाकावी. तुमचंच सरकार आहे, तुमच्या विचारांचं सरकार आहे, तुमच्याच मतदानातून आलेलं सरकार आहे. मोहनराव भागवत, देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, अजित पवार या 4 लोकांनी हातात कुदळ फावडे घेऊन जावं आणि आतमध्ये जावं त्यांनी, कुठे जी काय कबर असेल ती, आणि त्यांच्या लोकांच्या ज्या इच्छा आहेत त्या पूर्ण कराव्या. काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? आम्ही वारंवार सांगतो आहोत की छत्रपती शिवाजी महाराजांचा शौर्याचं ते मेमोरियल आहे. एक औरंगजेब इथे आला, एक अफजल खान इथे आला, एक शाहिस्त खान इथे आला आणि इथून परत नाही गेला. मावळ्यांनी, छत्रपतींनी, संभाजी राजांनी त्याची कबर इथेच खणली. हे महाराष्ट्राच्या शौर्याचं एक प्रतीक आहे. पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघची विचारधारा अशी आहे तर भाजपची की छत्रपती शिवाजी महाराजांचं आणि संभाजी राजांचं महत्व कमी करायचं, ही त्यांची पहिल्यापासूनची विचारधारा. छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज हे भाजपचं कधीच शौर्याचं आणि विजयाचं प्रतीक नव्हतं आणि नाही. त्याच्यामुळे आधी विलन संपवला की हिरो आपोआप संपतो. त्याच्यामुळे विलनवरती हल्ला करून महाराष्ट्राच्या हिरोना संपवायचं, ही बहुतेक यांचं एक भूमिका दिसते. महाराष्ट्राच्या जनतेनं या कारस्थानापासून सावध राहायला पाहिजे. आता विषय राहिला बाबरीचा. 1992-91 तो लढा, ते आंदोलन वेगळं होतं. आणि बाळासाहेब ठाकरे, माननीय हिंदुहृदय सम्राट, हे तेव्हा काय म्हणाले होते? बाबरीचं आंदोलन सुरू होण्याआधी आणि नंतर हे जरा ह्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे. आम्हाला त्यांनी बाळासाहेब ठाकरे काय भूमिका सांगू नये, आम्हाला बाळासाहेब ठाकरे माहिती आहे. बाळासाहेबांचं स्पष्ट मत होतं, आम्हाला फक्त बाबरीमध्ये इंटरेस्ट आहे. आम्हाला एक बाबरी द्या, बाकी सगळ्या मशिदी आणि कबरी तुमच्या आहेत. आम्ही तिकडे ढुंकून बघणार नाही. फक्त अयोध्येमध्ये श्रीराम मंदिर उभं करू आम्ही, आणि ते सुद्धा जिथे अतिक्रमण झालं, आक्रमण झालं,
त्या जागेवर आम्हाला एका बाबरीचा संबंध आहे, बाकी आमचा कोणत्याही मशिदी किंवा कबरीशी आमचा हस्तक्षेप असणार नाही. या देशामध्ये हिंदू आणि मुसलमान यांनी सामंजस्याने राहायला पाहिजे, तर हा देश हे राज्य टिकेल. ही बाळासाहेब ठाकरेंची भूमिका होती. बाळासाहेबांचा लढा हिंदुत्वाचा हा राम मंदिराचा होता आणि त्यासाठी बाबरीचं जे काय आम्ही पतन केलं ते त्यासाठी केलं. रोज उठून एक मशीद पाडायची आणि कबर तोडायची हे हिंदुत्व माननीय बाळासाहेब ठाकरेंनी कधी लोकांपर्यंत रुजवलं नाही आणि आम्हाला दिलं नाही. राऊतसाहेब, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपुरात जी घटना होते आहे, म्हणजे ही घटना नागपुरात होते आणि स्थानिक आमदार प्रवीण दटके असं म्हणतायत की हा पूर्वनियोजित कट होता. लोक ज्यांनी दंगा पेटवला ते बाहेरून आलेले होते. शक्य नाही. जर मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात बाहेरून येऊन लोक दंगा पेटवतायत, प्रचंड जाळपोळ होते, याचा अर्थ असा आहे की मुख्यमंत्र्यांचं गृह खातं, तो गृहमंत्री म्हणून ते अपयशी आहेत, फेल्युअर आहे. राज्यात विधानसभेचं अधिवेशन सुरू असताना मुख्यमंत्री कायदा सुव्यवस्थेवरती गर्जना करत असताना जर अशा प्रकारचा दंगा त्यांच्या मतदारसंघात होत असेल तर हे करणारे कोण आहेत? पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना. तर हे करणारे कोण आहेत? पण माझा ह्याच्यावर विश्वास नाही. गेले 2 दिवस मी नागपुरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल या गटाचे लोक समोर येऊन भडकवणारी वक्तव्य देताना मी पाहतोय. वृत्तवाहिन्यावर पाहतोय, वृत्तपत्रात पाहतोय. इशारे देत आहेत, धमक्या देत आहेत. इथे बाहेरून आलेले लोक नाहीत ना. डोक्याला म्हणजे त्यांची जी काय ओळख आहे, डोक्याला खूप तेल वगैरे लावून चकचकीत असं, बरं का, किती तेल, मग ते नक्की विश्व हिंदू परिषदेचे लोक आहेत किंवा संघाचे लोक आहेत आणि ते नागपूरचेच आहेत. चेहरे कळतात ना. चेहरे कळतात आणि हे चेहरे देवेंद्रजींना नक्कीच माहिती असणार कोण आहेत ते. नाही, पण राऊतसाहेब, स्थानिकांचं असं म्हणणं आहे काल रात्रीच्या दंग्यात टार्गेट हिंदू होता, कारण मुस्लिम समुदायाला वेगळं करण्यात आलं आणि विशेषतः जिथे हिंदूंची वस्ती आहे तिथे हे अशा प्रकारे दंगली घडवतात हिंदूंना भडकवण्यासाठी. आधी हिंदूंवर हल्ले केले जातात. हा एक नवीन पॅटर्न निर्माण केलेला आहे. हा नवीन पॅटर्न, कोणाची हिंमत आहे इथे अशा प्रकारे काम करण्याची नागपुरात किंवा मुंबईत? मला वाटत नाही. हा एक दंगल पॅटर्न महाराष्ट्रामध्ये नवीन किंवा देशात नवीन निर्माण झालेला आहे. आधी हिंदूंच्या डोक्यामध्ये भय निर्माण करायचे, त्यांच्यावरती हल्ले घडवायचे आणि मग त्यांना दंगलीसाठी प्रवृत्त करायचे आणि मग अख्ख्या राज्यात देशात दंगली पेटवून 2029च्या निवडणुकीला सामोरं जायचं. हा नवीन दंगल पॅटर्न निवडणुकीतला तयार झाला. बोलिये. नाही, पण राऊतसाहेब, फडणवीसांचं एक काल विधान त्यांनी ठणकावून सांगितलेलं आहे. ते असं म्हणतात की इथे महिमा मंडन होईल ते शिवरायांचेच, औरंगजेबाच्या कबरीचं उदात्तीकरण होणार नाही. 100% आम्ही त्यांचं स्वागत करतो. हे सांगण्यासाठी आम्हाला महामहोपाध्याय देवेंद्रजी फडणवीस यांची तशी गरज नाही. महाराष्ट्रामध्ये महिमा मंडन शिवरायांचंच होणार ना आणि ते होतच राहणार, जगभरात होणार. आणि कबरीचं उदात्तकरण औरंगजेबाच्या कोणी करत नाहीये, तुमचेच लोक करतायत. तेच खुदळ फावडीकून फिरतायत आसपास. हे आतापर्यंत झालं नव्हतं. तो शौर्याचा इतिहास एकदा मान्य केल्यावरती तुमचे लोक जर कुदळ फावडीकून फिरतायत त्या सगळ्यांना मकोका लावा ना. ती संघटित गुन्हेगारी आहे. राऊतसाहेब, मराठीत आणखी एक प्रश्न आहे. तुम्ही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे. मंत्री जयकुमार रावल यांच्या काही भ्रष्टाचारावर, हे जे औरंगजेबाची प्रकरण वगैरे काढलेली आहे ती सरकारमधल्या मंत्र्यांची भ्रष्टाचाराची प्रकरणं दाबण्यासाठी सुरू आहे. सरकार रोज बदनाम होत आहे. अनेक प्रश्न या राज्यात निर्माण झालेले आणि त्याच्यामुळे हे औरंगजेबासारख्या विषयांना
उत्तेजन द्यायचं काम चाललेलं आहे. जयकुमार रावल यांनी रावल कोऑपरेटिव्ह बँक, आधीची दोंडाईचा कोऑपरेटिव्ह बँक, ही जवळजवळ 180 ते 190 कोटी रुपये त्या बँकेतून आपल्या नातेवाईकांना बेकायदेशीरपणे दिले. बँकेचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र असताना गुजरात मधल्या नातेवाईकांना कोट्यवधी रुपये दिले आणि ती बँक बंद पाडली. बेकायदेशीरपणे गुन्हेगारी पद्धतीने हे पैसे बाहेर काढले. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. हा मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार आहे. कोट्यवधी रुपये. आरोपी नंबर 3 आहेत ते SITच्या अहवालामध्ये. एक SIT स्थापन झाली या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी. आरोपी नंबर 3 जयकुमार रावल आहेत. पण हा संपूर्ण SITचा अहवाल दाबला. त्यांची अटक अटळ होती. ती अटक देवेंद्र फडणवीस यांच्या सहीनच टाळण्यात आली. आज ते मंत्रिमंडळामध्ये आहेत. 180 कोटी रुपये गरीब जनतेचे लुटलेले आहेत. PMC बँक असेल, न्यू इंडिया बँक असेल किंवा इतर सहकारी बँकांमध्ये जेव्हा असे घोटाळे झाले तेव्हा मुलुंडला एक नागडा आहे पोपटलाल, बरं का, तो थैथाय नाचत असतो. भाजपचे लोक रस्त्यावर येतात आंदोलन करायला. मग दोंडाईच्या किंवा रावल बँकेतले 180 कोटी रुपये जनतेचे लुटणारे मिस्टर जयकुमार रावल हे राज्याच्या मंत्रिमंडळात कसे, हा प्रश्न त्या मुलुंडच्या नागड्या पोपटलालला का पडू नये किंवा देवेंद्र फडणवीसांना का पडू नये. PMC बँकेत घोटाळा झाला ना, ठेवीदारांचे पैसे बुडाले असं म्हणतात काहीतरी. रस्त्यावरती कोण उतरले? भाजपचे लोक उतरले. मग धुळे किंवा खानदेशातल्या लोकांचे पैसे बुडालेले आहेत आणि ते तुमच्या एका मंत्र्याने बुडवलेले आहेत. आपल्या नातेवाईकांना ते पैसे दिले आहेत. खोटी कर्ज दाखवलेली आहेत 180 कोटीची जवळजवळ. हा सगळे नियम आणि कायदे तोडून ते पैसे दिलेत आणि पैसे बुडालेले आहेत. त्याला जबाबदार कोण आहे? त्या मंत्र्याचा राजीनामा घेतला पाहिजे ना देवेंद्र फडणवीसांनी. पण अशा सगळ्या विषयावरचं लक्ष हटवण्यासाठी महाराष्ट्रामध्ये औरंगजेबाचं कबर प्रकरण काढून दंगली घडवल्या जात आहेत. बोलिये. वही बाबरी मस्जिद की भी जिक्र किया क्या हुआ? कल नागपुर में हिंसा हुई. 30 से अधिक. नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है. नागपुर RSS का गढ़ है. बोलिए. वही बाबरी मस्जिद की भी जिक्र किया. क्या हुआ? कल नागपुर में हिंसा हुई. 30 से अधिक. नागपुर में हिंसा होने का कारण नहीं है. नागपुर RSS का गढ़ है. RSS का हेडक्वार्टर मुख्यालय नागपुर में है. वहाँ मोहनराव भागवत जी बैठते हैं. पूरा हिंदुत्व का प्रखर हिंदुत्व का कुंभा वहाँ बैठते हैं. वहाँ देवेंद्र जी का चुनाव क्षेत्र है. वहाँ दंगे कौन कह रहेगा? किसकी हिम्मत है? गृहमंत्री देवेंद्र फडणवीस जी है, मुख्यमंत्री देवेंद्र जी है. वहाँ भारतीय जनता पार्टी के प्रदेशाध्यक्ष बावनकुळे नागपुर से है और 4 मंत्री आसपास है. कोई हिम्मत कर सकता है? उनकी गैंग होगी, उनके लोग होंगे दंगा करने वाले. ये एक नया पैटर्न है हिंदुओं को डराने का, हिंदुओं के ऊपर अपने लोगों से हमला करवाने का, फिर हिंदुओं को भड़काने का और दंगा में इसको लाना है. ये जो चल रहा है औरंगजेब के नाम से एक भय और डर पैदा कर रहे हैं, ये महाराष्ट्र को और देश को खत्म करने जा रहे हैं. अगर देवेंद्र जी फडणवीस में दम है तो जो दंगेखोर है ना उनको मकोका लगाइए. औरंगजेब की कब्र की बात आप करते हो, क्यों उखाड़ने की बात करते हो आप? हम क्या कर सेवा करेंगे? क्या जरूरत है? जब बाबरी के लिए हमने कर सेवा की थी तो कांग्रेस की सरकार थी. राष्ट्रपति कांग्रेस के थे, प्रधानमंत्री कांग्रेस के थे. अब तो आपकी सरकार है ना महाराष्ट्र में और दिल्ली में, तो कर सेवा की जरूरत क्या है? जाओ मोदी जी के पास, एक आदेश निकालो और CPWD के लोग जो है, केंद्रीय लोक निर्माण जो कहते हैं ना, CPWD PWD, उनके लोगों को बोलो जाओ तोड़ो, हिम्मत है तो आप तोड़ो ना. आप क्यों जाते हो? आप इतनी मशक्कत क्यों कर रहे हो भाई? मोदी जी को कहिए, नड्डा जी को कहिए, देवेंद्र जी को कहिए, सरकार आपकी है, RSS की है, विश्व हिंदू परिषद की है, बजरंग दल वालों की है.
तो ये दंगे फसाद क्यों करते हो और लोगों को कोई तकलीफ दे रहे हो? जाइए, 4 लोग जाइए, नरेंद्र मोदी जी, देवेंद्र फडणवीस, अजित पवार, एकनाथ शिंदे, वहां जाओ, क्या बोलता है उसको, फावड़ा बिवड़ा लेकर जाइए, और जो जिस खबर के बारे में आप दंगे करवा रहे हो ना, आप खुद ही हो, निकाल दो। लोगों को क्यों भड़का रहे हो भाई? आपकी सरकार। बाला साहब ठाकरे के बाद ये लोग कर रहे हैं, औरंगजेब और इसके बाद बाला साहब ठाकरे ने एक ही कहा था, हमारा मतलब, हमारा जो एक ध्येय है वो सिर्फ अयोध्या में राम मंदिर बनाना है, और अगर बाबरी उसकी आड़ आ रही है तो हम बाबरी को हटाएंगे, और हमारा एक ही मस्जिद से झगड़ा है, एक ही